शरद पवारांनी आपल्या पक्षामध्ये भाकरी फिरवण्याची तयारी केल्याचं दिसतंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचं समजतंय। आता 15 जुलै रोजी नवीन प्रदेशाध्यक्ष पदाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे। शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष असतील असं बोललं जात आहे। जयंत पाटलांनी राजीनामा दिला तरी ते भाजपमध्ये जाणार नाहीत असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी जयंत पाटलांच्या राजीनाम्याचं वृत्त खोडसाळपणाचं असल्याचं म्हटलंय। त्यामुळे जयंत पाटलांच्या राजीनाम्याबाबतचा सस्पेन्स वाढलाय। दरम्यान प्रदेशाध्यक्ष होण्याची संधी मिळाली तर त्याचं सोनं करू अशी प्रतिक्रिया शशिकांत शिंदेने दिली आहे। या नावाची चर्चा सुरू झाली आणि ही चर्चा होत असताना खरं म्हणतात तर माझ्या नावाची चर्चा होणं मी माझं भाग्य समजतो। शरद पवार साहेबांच्या सारख्या एका नेतृत्वाच्या पक्षाचं मला काम करण्याची संधी आणि त्या ठिकाणी मिळते, मी माझं भाग्य समजेन। यशवंतराव चव्हाणांच्या भूमीमध्ये परत एकदा अशा प्रकारचं काम करण्याची संधी देणारा एक कार्यकर्ता पवार साहेबांना त्या ठिकाणी जर मिळाली, पवार साहेबांनी दिली तर मी माझं भाग्य समजेल। मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जर संधी मिळाल्यानंतर पक्षवाढीच्या संदर्भामध्ये प्रयत्न करणं एक आव्हान असणार आहे। साताऱ्याचा पुत्र महाराष्ट्रामध्ये काय करू शकतो हे दाखवण्याचा मी प्रयत्न 100% करेन। तर नवीन प्रदेशाध्यक्ष कोण होणार हे 15 जुलैला कळेल, मात्र ते भाजपमध्ये जाणार नाहीत असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केलाय। बघा, पवार साहेब, जयंत पाटील साहेब, सुप्रियाताई, अनेक इतर नेते यांच्याबरोबर बैठक झालेली आहे। बैठकीत जे ठरले ते आता त्या ठिकाणी होत असताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल। आता ते राजीनामा दिला म्हणून बीजेपीत जातील, ते सुद्धा घाबरणारे कुठे आहेत? आतापर्यंत साहेबांबरोबर राहिलेले आहेत, सत्तेसाठी काय ते विचार सोडून जाणार नाहीत। आतापर्यंत ज्या विचाराबरोबर ते राहिलेले आहेत, फक्त सत्ता मिळावी, कुठेतरी मंत्रिपद मिळावं आणि मग त्याच्यासाठी ते विचार सोडून साहेबांना सोडून जातील आणि लोकांना सोडून जातील, म्हणजे त्याचा अर्थ पळून जातील असं मला वाटत नाही। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यावर काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूया। जी माहिती तुम्हाला मिळाली ती माहिती मला मिळालेली नाही। पक्षाची काही पद्धत असते, काही म्हणजे आमचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, आमचं स्वतःचं जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत त्याच्यानुसारच पक्षाची बैठक होईल। त्याचे कशासाठी नाराजी? तसंही जयंत पाटील साहेब हे नेहमीच सांगत आले की मला आता 7 वर्ष झाली, शशिकांत शिंदे होणार आहेत हे तुमच्याकडनं कळते, मला काही कोणी सांगितलं नाही। अशा चर्चेत कधी ठरत नाहीत। पवार साहेब, जयंत पाटील साहेब, आमचे बाकीच्या जिल्ह्यांमधले ज्येष्ठ सदस्य यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन नंतर मग हे सगळं हा प्रोसिजरचा भाग आहे। तर यावर छगन भुजबळांनी काय म्हटलंय पाहूया। जयंत पाटलांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला। शशिकांत शिंदे हे प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत राष्ट्रवादी झाले। मला काही कल्पना नाही, ते तर तुमची बातमी असेल, अजून मला माझ्यापर्यंत तर नाही बात, त्यांचा अंतर्गत विषय आहे, परंतु ही नवीनच बातमी, मला काही कल्पना नाही। तर जयंत पाटलांच्या राजीनाम्याबाबत महायुतीचे नेते काय म्हणतात पाहूया। प्रत्येक पक्षामध्ये जेव्हा वरिष्ठ नेतृत्व किंवा संघटना ही निर्णय घेते तेव्हा त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बदलत असतात। तर भारतीय जनता पार्टीमध्ये रवींद्र चव्हाण जे आता प्रदेशाध्यक्ष झाले, मी आता त्या ठिकाणी आतापर्यंत होतो, ही प्रक्रिया आहे। त्यामुळे मला वाटतं काही नवीन नाही आहे। जयंतराव खूप दिवसापासून त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते, शरद पवारजी यांच्या पक्षाचे। मला वाटतं ही त्यांच्या पक्षातली प्रक्रिया असेल, यामध्ये मला काही फार राजकारण दिसत नाही। जयंत पाटलांचं अनेक वर्षापासून शरद पवार साहेबांबरोबर असलेलं चांगलं नातं, परंतु असलेली अस्वस्थता ही आपल्याला पाहायला मिळालेली आहे। त्यांनी अनेक वेळेला त्या पक्षामध्ये काम करताना इंटरेस्ट एवढा काही दाखवलेला नाही आणि मागेच ते म्हणत होते की मी राजीनामा देणार, कदाचित म्हणून त्यांनी आज राजीनामा दिला असावा आणि कुणाची वर्णी लावतात हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।